गोदड धुवायला आलोत गाईस आम्ही विहिरीवर. बघा मावशी आणि मी आणि पोरं. खेकडा पकडला जस्ट मावशीने तिकडं, तिला पकडून दिलं. जवळ खेकडा आला का नाही? न्यू इयरची मॉर्निंग लुक लाईक दिस. हॅपी न्यू इयर टू ऑल ऑफ यू गाईस. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला नवीन वर्षाच्या. डब्बा वगैरे असन बघ इकडं कुठं पडलेला, त्याच्यात टाक त्याला. खेकडा पकडला. हे बघ इकडे, हे बघ पाण्याची बॉटल आहे इकडे. हे डोबर हे बघ ती. यार विहिरीत जाईन ना. इथून पुढं खोल आहे विहीर. पाणी स्वच्छ पाणी. हे माशा बघा किती येते इथं. अरे माशा पकडू नका, एवढे मोठे मासे नाही. खेळतायत मस्त. आता नोटलं सगळं पळते ना. पळालं सगळं. काम चालू आहे. ओके गाईज, न्यू इयरचं हे एक गुड न्यूज आहे आणि एक बॅड न्यूज आहे. तर तुम्हाला पहिले बॅड न्यूज सांगतो आणि गुड न्यूजमध्ये पण थोडीशी बॅड न्यूज. आता नवीन वर्ष चालू झालं आहे बघा. आज आहे 1 जानेवारी 2026, वार गुरुवार. आणि मी इथेच मावशीकडेच आहे. येस, आता सगळेजण किती दिवस राहशील असे बोलत होते आतापर्यंत, पण काही लोकांना समजलं आणि आमचं नातं असं एकदम स्ट्रॉंग आहे. अजून आंघोळ केले, मी ब्रश केलं फक्त आणि आलो इकडे मावशीसोबत. धुणं वगैरे धुवायला, सर्व गोधडी वगैरे का, कारण 10वा दिवस आहे आज. सर्व व्हिडिओ वगैरे खूप प्रयत्न केले काकाने, त्यांनी पण अण्णा जे आहेत ते त्यांना वाचवू शकले नाही आणि खूप जास्त आजारी होते, ते खूप सिरियस होते. मला वाटलं, म्हणजे सर्वांना वाटलं काहीतरी होप आहे. मी गुड न्यूज वगैरे मी बोललेलो की आता चांगलं झालं आहे करून, असं बरं झालं की आता ते बरं म्हणजे रिकवर होत आहेत, असं डॉक्टर बोलले रिकवर होत आहेत. पण आणि सुट्टी पण झाली, अचानक सुट्टी केली. आम्ही घरी घेऊन आले त्यांना. 3 दिवस ते 3 दिवस थांबले. अण्णा एवढं खास व्यक्तिमत्व होते आणि आम्हाला आमच्या स्वतःच्या आजोबांसारखेच होते. ते एवढे प्रेमळ होते, सगळ्यांचे एकदम चांगले. त्यांच्या दुःखात आम्ही सामील झालो आणि आज 10वा दिवस आहे. 10व्या दिवशी सगळं हे करतात, धुणं वगैरे, खांदे वगैरे उतरून झालेले आहेत. तर ते त्यासाठी आम्ही थांबलो होतो. सो मी ते सांगितलं नव्हतं आतापर्यंत, आता सांगतो. आणि आता बस एवढंच की सगळेजण सॅड होते, पण आता ठीक आहे. सगळेजण आता जे आहे ते ॲक्सेप्ट करावंच लागेल सगळ्यांना. सगळेजण असे वीक होऊन चालणार नाही, कारण ते खूप जास्त आजार होते फॅमिलीचा, तर ते गेले सोडून. तर त्यासाठी लहान लेकरू माझे लाडूसाठी आणि ते खांदे वगैरे उतरवायचे होते त्यासाठी. आणि म्हणजे एकटे फक्त आता घरामध्ये कोण, दीदी दादू मावशी आणि काका आणि आजी आहेत. मला कॉल आला, 1 मिनटं जायचं. A few moments later. हां, जस्ट कॉल आला बघा, दीदीचा कॉल आला मला. तिच्याच बारेमध्ये बोलणार होतो आणि तिचाच कॉल आला जस्ट मला लगेच. तर गुड न्यूज ही आहे की आज 9वा दिवस होता काल. 31 डिसेंबरला दीदीचा 9 महिने 9 दिवस कंप्लीट झालेत आणि आज 10वा दिवस आज चालू झाला आहे तिच्या याला. पण परत कॉल आलेला गाईस दीदीचा, शाळेत सोडवायला जायचं आहे तिला आणि दादूला. पण आता इकडे सगळं ओके फाईन आहे. बट आता कोल्हापूरला निघायचं आहे. आता जस्ट दीदीचं पण कॉल आलेला, ती म्हटली की आता आम्ही हॉस्पिटलला चालले आहेत. सो बघू आता काय होतं असे. होप सो ऑल इज वेल आणि सगळं ठीक हो तुमच्या आशीर्वादाने. तुम्ही चांगल्या ब्लेसिंग्स देतील आय नो. एक बेबीसाठी मामा होणार आहे मी लवकरच आणि खूप सगळेजण हॅप्पी आहेत फॅमिलीमध्ये. आणि आता टेन्शन पण आलं आहे की ना, तिला 10वा दिवस आहे तरी पण अजून डिलिव्हरी झाली नाही. पोटात पण आता थोडंसं दुखतं आहे. ती म्हटली एवढं दुखत नाही आहे, तर डॉक्टर म्हटले की दुखायला लागल्यावरती या आमच्याकडे. तर बघू काय होतं. मी तुम्हाला आता जर आज डिलिव्हरी झाली तर मी लगेच व्हिडिओ शूट करेल आणि लगेच उद्या आपण जाऊ तिच्याकडे, बाळाला भेटू, बघू आणि मग जाऊ घरी आपल्या फायनली. सो
कीप अपडेट मी तुम्हाला करत राहील. बघू काय होतं ते. रात्री 31 डिसेंबरची पार्टी झाली. सगळेजण तिकडे इकडेच पार्टी झाली आमची जवळ इथे या शेडच्या इकडे. काकाला खूप फोर्स केला सर्वांनी, तर मग मी पण बोललो चला आता जाऊ द्या. नव्हते येत ते पण आले. आणि आता काय सगळे खूप तेच समजूतदार आहेत घरामध्ये आमच्या, तर त्यांनी सगळ्यांना समजवलं आणि चला सगळंच ठीक आहे. सगळे ॲप आहेत आपल्या आपल्या ठिकाणी, आपण पण जाऊयात. बस दीदीचं काय होतं ते तेवढंच टेन्शन आहे सर्वांना. बघू काय होतं ते, तुम्हाला मी अपडेट देत राहील. छोटासाच हा व्लॉग होता बस तुम्हाला सांगण्यासाठी की असं असं आहे करून अपडेट देण्यासाठी. तर गुड न्यूज आणि बॅड न्यूज हे असे होते. तर जातो मी दीदीला दादूला शाळा सोडतो आणि मग भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि ऑडिओची प्रॉब्लेम होते सर्वांना, आय नो. ऑडिओ इथे सेटिंगमध्ये वरती इंग्लिश असतं ते हिंदी करायचं ओरिजिनलवरती, जिथे ओरिजिनल लिहिलेलं असतं ते ऑडिओ चेंज होतो, इंग्लिश होतो कधी कधी. तर नेक्स्ट टाईम लक्षात ठेवा, ते यूट्यूबची सेटिंग आहे. इंस्टावरती पण तसं आलं आहे, आता इंग्लिश व्हायला लागलं आहे ऑडिओ. इंग्लिश आणि मराठी AI ने ते होतं ऑटोमॅटिक ऑटो डब चालते. आणि Q&Aचा पण व्लॉग येईल घरी गेल्यावरती. आता समजा आता 2-3 दिवसात घरी जाऊ, तर घरी गेल्यावर Q&Aचा व्लॉग शूट करायचा आहे. तर 58 किंवा 59 का 60 काहीतरी क्वेश्चन झालेत. तर परत क्वेश्चन तुमचे जे असतील, हा व्हिडिओ बघत असतील, तुम्हाला काही क्वेश्चन्स असतील तुमचे Q&Aमध्ये तुमचं नाव वगैरे येईल. त्यासाठी एक आपल्या कम्युनिटीला पोस्ट केलेली आहे, तिकडे जाऊन कमेंट करा. तुमचे क्वेश्चन नंतर शूट करून सगळं घेतले जातील आरामात. पहिले डिलेवरी एकदा हो, बस टेन्शन जाईल. चालेल, चला मी जातो. ऐक इकडे दादूला घेऊन जायचं, दादू पण आला आहे सोबत धुणं धुवायला. सो सर्वजण खुश राहा, यावर्षी काहीतरी अचीव करून दाखवा. अँड सर्वांचं भलं हो, सगळं चांगलं हो यावर्षी. सगळे वर्ष सगळ्यांचं चांगलं जावं. ओके गाईस, बाय. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. रोहित आणि प्रज्ञाला पण सबस्क्राईब करा. आता व्हिडिओज चालू झाले आहेत सिंगिंगचे वगैरे. बगडे वीर धुणं चालू आहे बघा, गोदडे धुतलेत, तिकडं सुकवणं चाललं आहे. दादू शाळेत जायचंय, दीदीचा फोन आलता. झालं का? चला मग जाऊ दे आता. उद्या परवा पाणी आल्यावर धुना आता. ठीक आहे. काय करू, घरी जाऊन येऊ का? ओके गाईस, बाय. A few moments later. गाईस बघा, कुत्र्यान माणसं बघा कशी खेळतात. पहिल्यांदा असं झालंय, म्हणजे मी बघितलं आहे. मोस्ट ऑफ कुत्र्यान मांजरच पटत नसतं, पण ही बाई आहे ना, ही मनी, आमची मनी माऊ, त्यांना उचलो आपटती कुत्र्याच लेकराला. काय पळा, काय म्हणा, चपात दिली आता जस्ट यांना. याला भाकरी दिली. जिमी, ही जिमीची पिल्ले आहे आणि या कोंबड्याला टाकले खायला. आणि म्हैस काकांना दुसऱ्यांना दिली सांभाळायला, त्यांच्याकडून होत नव्हतं म्हणून, हे अण्णा आजारी होते म्हणून. आणि इकडे बकऱ्या गवारमध्ये सोडल्यात चारायला, ते तिकडे काका आलेत. पुढत नाही जास्त व्हिडिओमध्ये घ्यायला, म्हणून मी घेत नाही त्यांना, म्हणजे व्हिडिओमध्ये यायला वगैरे. सोशल मीडिया बघा, इंग्लिश चुकते, सॉरी, त्यांना सोशल मीडिया आवडत नाही. तर बघू, दीदी मोठ्या हॉस्पिटलला गेली, कागलला राहते, तर कोल्हापूरला जायला सांगितलं आहे. आता कॉल केलेला जस्ट. सो बघू काय होतं ते. ऑल इज वेल. सगळे खूप घाबरलेले आहे, खूपचं सगळं ठीक हो. आणि मी आमचं न्यू इयर बघा राहणार ते आज. आम्ही जाणार नंतर फिरायला. आता सुतक वगैरे संपलं आहे, सगळं सुटलं आहे यांचं, त्याच्यानंतरच फिरायला. हे लोक आम्हाला अगोदर घेऊन जाणार होते महाबळेश्वरला, मावशी घेऊन जाणार होती त्यासाठी, पण ते अण्णाचं आजारी पडले म्हणून ते कॅन्सल केलं आम्ही. आणि आम्ही पण थांबले. पण आता ती म्हणते की आपण, मावशी म्हणते जाऊ, तुम्हाला मी प्रॉमिस केलं आहे, तर मी तुम्हाला घेऊन जाईल करून 1-2 दिवसात. पण आता डिलेवरी जर दीदीची झाली आज, तर उद्या आपण घरी जाऊ, दीदीच्या घरी जाऊ, बाळाला बघू आणि मग आपल्या घरी जाऊ. आता आमच्या घराची ना, माझ्या गावाची मला आठवण यायला लागली. कांद्याला पण आठवण येते घराची. बोलते मेरा घर ऐसा बन गया होगा, एकदम खंडार जैसा. कारण आता गेल्यावर पूर्ण दिवस साफसफाईमध्ये तिचं जातो आणि मला पूर्ण दिवस पाणी भरावं लागतं. आमच्या गावात पाणी नाही, इकडे भरपूर पाणी बघा. पाणी एवढं आहे की बघा, गहू लावला आहे रानात मस्तपैकी. बघू, मी भेटतो थोड्या वेळात आता सध्या.
हे करतो जरा झाडू झोडू मारतो थोडा इकडे. चला तर गाईस आता वाजलेत 7:15 संध्याकाळचे आणि आम्ही दीदी दुपारपासनं हॉस्पिटलला गेली आहे तेव्हापासून गुड न्यूजची वाट बघतोय, पण अजून काय गुड न्यूज झालेली नाही आहे. सो बघू आता 1 तासात डिलिव्हरी होण्याची शक्यता आहे. काय होतं ते बघू. खूप सो लवकर हो आणि सगळं व्यवस्थित हो. लाडूबाळ बघा ऊस खात होतं ते हिसकून घेतला ऊस तिच्याकडून मी जस्ट. इकडे पप्पी दे पप्पी दे. रागवली माझ्यावर, ऊस तिचा हिसकून घेतला. ठीक आहे अपडेट देऊ आता कॉल आल्यावरती. ओके बाय गाईस. बाय कर ना बाळा. इकडे ना इकडे ना. A few moments later. तर गाईज आता आम्ही चालले पाणीला आणायला. रात्री झाली पाणी संपलं फिल्टरचं. मला सर्दी झाली है, फिल्टरचं पानी नहीं पिया इसलिए अभी फिल्टर का पानी लाने जा रहे. पाण्याचं बंद होत आहे. हाँ बंद होत आहे. बटन ही नहीं है उसमें. वो ऐसे ही है बस. इधर लिख के आता है कितना पानी आ रहा है. लिख के आ रहा है. गुड न्यूजचा अजून काही कॉल आलेला नाही आहे. सो आता आपल्याला दीदीसाठी कार्ड बनवायचं आहे गुड विशेषचा. तर बघू काय बनवतो ती. थोड्या वेळानंतर भेटूयात. आता पाणी घेऊन जातो घरी आणि सामान घेऊन जातो फेविक्विक वगैरे फेविकॉल वगैरे. A few moments later. तर गाईज जस्ट आम्हाला गुड न्यूज भेटली आहे आणि ती मी मामा झालो आहे आणि मुलगा झालाय. ए? नाही बताने का क्या. अच्छा सॉरी तुम्हाला सकाळी भेटूयात आता. नाही बताने आम्ही का क्या. सध्या खूप कॉलिंगवर बिझी होणार आहोत. ओके बाय. खुशी बघा चेहऱ्यावरची तुम्हाला दिसत असेल. इतनी खुशी मेरी आंखों में फोटो दिख रहा है क्या आपको. नहीं दिख रहा है. नहीं दिखेगा. फेस रिव्हील नंतर करू आम्ही स्वतः जाऊन तिकडे. ओके गाईस सकाळी भेटू. मुझे तो थोड़ा करण दादा जैसे ही दिख रहा है. लग लव यू गाइस. The next day. जस्ट दीदीला आणि दादूला गाइस शाळेत सोडलंय मी. सो गाइस जैसे कि आप देख सकते हो हमारी खुशी का कोई ठिकाना नहीं है. आणि हा व्हिडिओ मी काल बघा पूर्ण तुम्हाला मी बॅड न्यूज वगैरे तो जो व्हिडिओ आहे ना मी कालच टाकणार होतो, पण काल एवढा आम्ही टेन्शनमध्ये होतो. सगळ्यांची कॉलिंग वगैरे कॉल्स सगळ्यांचे चालूच आहे इकडे तिकडे. तर त्यासाठी आणि आता मग मी आता जस्ट सोडून आलो आहे पोरांना आणि आता जातो घरी. तर मध्येच तुम्हाला थोडं बोलू असं वाटलं. आज आहे 2 जानेवारी 2026 वार शुक्रवार आणि गुरुवारचा माझ्या भाषेचा जन्म झाला आहे. राजा माणूस आलेत 1 तारखेला आमचे. तर सगळे खूप खुश आहेत. रात्री फोन आला 10 सव्वा 10ला आला आणि बाळा 9:12 झालं आहे. म्हणजे लक्षात राहण्यासाठी हा व्हिडिओ परत बघेल तर लक्षात राहील. बाळाचा जन्म आहे 1 जानेवारी 2026 9:12 वार गुरुवार आणि नॉर्मल डिलिव्हरी आणि मुलगा झाला आहे. येस मुलगा झाला आहे गाईज. खूप खुश आहेत सगळेजण आणि बहुतेक मम्मीचे पण यायचे चान्सेस मला वाटत आहेत तिला भेटायला. तर मी आता आजच निघालो होतो मम्मीसाठी, पण मग प्रार्थना रुसून बसली की मला पण यायचं आहे. असा थोडा विषय झाला आणि मावशी म्हटली की मला पण यायचं आहे. तिच्या आज ब्लाऊजचं काम होऊन जाईल. संक्रांतीसाठी तिचे अर्जंट ब्लाऊज तिने घेतले शिवायला. टेलर आहे मावशी, तर तिचे सगळे कामं होतील आणि सगळं अंडे वगैरे आज गोळा करायचे आहेत. गावरान अंडे यांच्याकडे चांगले भेटतात आणि ओरिजिनल आणि स्वस्त भेटतात. तर तिला खायला 100-150 अंडे घेऊन जाऊ. ओके चालतंय. चला भेटूयात मग नेक्स्ट व्लॉगमध्ये. नेक्स्ट व्लॉग असेल आमचा वे टू कोल्हापूर मीटिंग वगैरे. भेटू सर्वांना. खूप छान वाटेल आणि खूप चांगलं एकदम. आम्ही खूप मी खूप जास्त एक्सायटेड आहे. लाडूलासुद्धा मम्मी भेटेल पहिल्यांदा मे बी असं वाटते. बघू काय होतं ते तुम्हाला मी अपडेट देत राहील. चला मग नेक्स्ट व्लॉगमध्ये भेटूयात. असंच प्रेम असू द्या. थँक्यू सो मच. तुम्ही विश केलं असेल सर्वांनी त्यासाठी तुम्हाला पॉझिटिव्ह थिंकिंग पॉझिटिव्ह कमेंटसाठी पण खूप सारं थँक्यू आणि नेगेटिव्ह जे कमेंट करेल त्याला मी ब्लॉक करून टाकेल. ओके गाईस बस आता इनफ इज इनफ अँड बाय बाय. टेक केअर. लव यू ऑल. मी जातो घरी. पूर्ण सोडले जस्ट शाळेत. घरी जाऊन मग चर्चा करू. अंडे वगैरे गोळा करायचे आहेत आज दिवसभर. त्या दिवशी मामा आलेला. मामा घेऊन गेला 3 कॅरेट घरी तिकडे बोईसरला. तर त्याला खूप शोधावं लागले होते. त्यासाठी मी आतापासूनच शोधायला लागतो. चला बाय.
फेस रिव्हील पण करू आपण तिकडे जाऊन बघू मस्तपैकी. अजून बाळाला पूर्णपणे बघितलं नाही आहे. ऑक्सिजन ची थोडीशी कमी झाली आहे असं म्हणजे आमच्या घरामध्ये फर्स्ट टाईम अशी केस झाली की ना 9 महिने 9 दिवस कंप्लीट होऊन ती 10व्या दिवशी डिलिव्हरी झाली दीदीची. तर बोललो मी फोनवर आता सगळं ओके आहे, पण बाळाला ठेवलं आहे ऑक्सिजनचं थोडंसं मात्रा कमी होती म्हणजे बाळ थोडंसं गुदमारलं होतं जास्त वेळ झाल्यामुळे. तर आज दुपारी मे बी त्याला सोडतील असं बोलले आहेत डॉक्टर. चालेल, कॉल्स वगैरे चालूच आहेत आमचे. तर मी अपडेट देईल तुम्हाला. स्टे कंटिन्यू. लाईक करा, शेअर करा, हाईप करा आणि सबस्क्राईब करा. ओके, बाय.